आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय. हा, काल आपण इथपर्यंत आलो होतो. काल टाइम झाल्यामुळे काय झालं की तो क्लास बंद होऊन गेला. आपण प्रोसेस बी पर्यंत आलो होतो ना. आता पहा, हे उदाहरण पाहत होतो आपण तुमच्या माहितीसाठी. प्रोडक्ट पास थ्रू two process A and B. Each process 5% loss in weight and 10% scrap put in loss. Scrap process is sold at rupees 80 per ton and process B sold at rupees 200 per ton. आठवते का? हो सर. तर यामध्ये बघा, आपण प्रोसेस ए केलं होतं. आता हा स्क्रॅप आहे की नाही, याला सेल ऑफ स्क्रॅप सुद्धा म्हणू शकता तुम्ही. सेल ऑफ स्क्रॅप म्हणजे विकतात, ते विकलं तर पैसे येतात, पैसे आले तर मग क्रेडिटला लिहितात, असं लक्षात ठेवायचं. रॉ मटेरियल लिहिलं 1000 टन होतं 125 रुपये प्रमाणे, 1,25,000. वेजेस 18,000, फॅक्टरी एक्सपेन्सेस 6,000, अशी टोटल झाली 1,49,000 आणि 1,000 झाली टनची टोटल. बरोबर आहे. त्यानंतर गणितामध्ये दिलेलं आहे की लॉस इन वेट 5% आहे. तर या ठिकाणी जी अमाऊंट असते ती विचारात घ्यायची. या 1,000च्या 5% काढायचं, ते येतात किती? 50. ह्या लॉस इन वेट. लॉस इन वेट मध्ये रुपयामध्ये डॅश लिहित असतात, त्याचे काही पैसे मिळत नाही कंपनीला. त्यानंतर प्रोसेस ए मध्ये 10% स्क्रॅप निर्माण होतो. म्हणजे जेवढे काही टन कच्चा माल आहे त्याच्यापैकी स्क्रॅप माल किती होतो? 10%. म्हणजे 1,000च्या 10% 100. आणि गणितामध्ये दिलेला आहे की तो 80 रुपये प्रमाणे विकला जातो. गणितात किती रुपये दिलेला बघा, हे बघा या ठिकाणी दिलेला, स्क्रॅप ऑफ प्रोसेस ए सोल्ड ऍट ₹80 पर टन. आणि प्रोसेस बी मधलं कितीला विकला जाते? 200 रुपये प्रमाणे. 200 रुपये. या ठिकाणी बघा 100 गुणिला 80 हे झाले 8,000. आणि ही टोटल इथंच लिहायची. 1,000च्या ठिकाणी 1,000, 1,49,000 आणि याचं बॅलन्स काढायचं. याचं बॅलन्स निघालं टन मध्ये 850 आणि अमाऊंट मध्ये 1,41,000. आणि इथं लिहायचं ट्रान्सफर टू प्रोसेस बी. हे जे आहे उत्पादन, हे ट्रान्सफर करायचं प्रोसेस बी ला. इथं क्रेडिटला आहे तर तिथं डेबिटला करायचं. आणि ऍट पर टन ₹165.88 कुठून आले? कुठून आले हे सांगा? 1,41,000 भागीला 850. व्हेरी गुड. हे ट्रान्सफर केलं आपण प्रोसेस बी ला. बघा, प्रोडक्शन ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए 850 टन आणि रुपयामध्ये लिहिले 1,41,000. त्यानंतर या प्रोसेस मध्ये सुद्धा रॉ मटेरियल खरेदी केलं 1,000 टन 125 रुपये प्रमाणे. कळलं काय? आता या इथपर्यंत आलो होतो आपण फक्त, आहे ना. आता बघा, रॉ मटेरियल या प्रोसेस मध्ये रॉ मटेरियल किती होतं? 70 टन आहे. किती आहे? 70 टन. तर या ठिकाणी रॉ मटेरियल लिहायचं 70 टन. कळत आहे का? हो सर. या ठिकाणी रॉ मटेरियल लिहिलं 70 टन. आता याला किती खर्च आला पहा. 70 टन आहे आणि प्राइस पर टन किती आहे? 200 प्रमाणे खर्च आला त्याला. तर इथं लिहायचं 70 गुणिला 200 किती होतात? 14,000. 14,000. नंतर वेजेस 14,000. वेजेस किती आहे प्रोसेस बी साठी? 12,000. किती आलं? 12,000.
फॅक्टरी एक्सपेन्सेस किती आहे? 5,000. 5,000. कळलं ना? आता याची करायची बेरीज. 850 आणि 70. 920. 920. व्हेरी गुड. आणि याची टोटल करा. 1, 41, 14, 12 आणि 5 पावर किती येते? 1,72,000. 1,72,000. बरोबर आहे. आणि आता हीच अमाऊंट इथं मांडून टाकायची. ठीक आहे. आता पाहायचं की आता पहिले काय लॉस इन वेट. काय लॉस इन वेट. तर आता लॉस इन वेट किती येते? पहिल्या विधेमध्ये 5% होतं. दुसऱ्यामध्ये किती सांगितलेलं आहे? इन ईच प्रोसेस 5% लॉस इन वेट. म्हणजे प्रत्येक प्रोसेसमध्ये काय होते? 5% लॉस इन वेट होते आणि 10% स्क्रॅप. 5% लॉस इन वेट. तर आता मला सांगा, हे 5% जे काढायचे आहे, हे 850 चे काढायचे आहे, 70 चे काढायचे आहे की 920 चे काढायचे आहे? सांगा. 920. 920 चे 5% किती येतात? 46. याला मूल्य असते का? याला लॉस इन वेटला मूल्य नसते. वजनात घट्टी जर झाली तर त्याला पैसे मिळतात का? नाही. हा. आता बघा याच्यामध्ये, आता याच्यामध्ये पण स्क्रॅप किती आहे? इथं लिहायचं सेल ऑफ स्क्रॅप 10% आहे. तर स्क्रॅप 10% कशाच्या काढायचं? 850च्या काढायचं, 70च्या काढायचं की या दोन्ही मिळून 920 वर काढायचं? 920 वर. व्हेरी गुड. किती? 920 वर. किती होतात? 92. 92. आणि आता हे पाहायचं की हा स्क्रॅप किती रुपयाला विकला? पैसे आले का कंपनीकडे? तर पहा इथं दिलेला आहे. स्क्रॅप ऑफ प्रोसेस ए 80 रुपयाप्रमाणे विकला म्हणते आणि प्रोसेस बी चा किती रुपयाप्रमाणे विकला त्यांनी? 200 रुपयाप्रमाणे. तर मग इथं लिहायचं 92 गुणिला 200 करा. किती येते? 18,400. 18,400. कळलं? आता काही आहे का इकडे लिहिण्यासारखं? नाही. मग काय करायचं? 920 मधून हे दोन अमाऊंट वजा करायचं. येणारं इथं लिहायचं बॅलन्स. त्याला आपण काय म्हणू? प्रोडक्शन. त्याला काय म्हणू? प्रोडक्शन. किती येते पहा? 920 मधून 46 आणि 92 काढा. 782. 782. आणि रुपयांमध्ये काढा. आणि रुपयांमध्ये काढा. याच्यात किती आले? 782. आणि रुपयांमध्ये काढा. 1,72 मधून 18,400 काढा. 15,36,000. कसं येणार? 15 लाख कसं? 1,72,000 आहे की नाही? मायनस 18,400. 1,53,600. 1,53,000. कळलं? आता मला सांगा ट्रान्सफर. आता याच्यामध्ये किती प्रोसेस होते? 2. किती प्रोसेस होते? फक्त 2 आहे की नाही? त्याच्यामुळे ट्रान्सफर टू होणार हे ट्रान्सफर टू वेअर हाऊस.
गोडाऊन मध्ये, आणि इथं लिहायचं ऍट पर टन. हे मागच्या उदाहरणाचं आहे. म्हणजे 1,53,600 भागीला किती करायचे? 782. 1,53,000 भागीला 782 किती येतात? 1964.1. चुकलं. 1,53,600 भागीला 782 करा. सॉरी, बरोबर आहे. किती येतात तुझे? 1,53,600 भागीला 782, 196.42. आलं का एवढं? हा, हो सर, हो. या ठिकाणी हे गणित पूर्ण होते. कळलं? याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून टाका. मी तुम्हाला त्याची PDF नोट्स करून पाठवणारच आहे तुमच्या ग्रुपवर, याच्या गुगल क्लासरूमवर. पण तुमच्याकडे असू द्या. हे समजते ना चांगल्या रीतीने अशा पद्धतीनं? हो सर. काही प्रॉब्लेम नाही. नाही. ठीक आहे. आता बघा, पुढचं गणित घेतो. अशाच प्रकारचं इथं मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे पहिले, क्लास चालू व्हायच्या पहिले. बघा, नेक्स्ट आहे ए प्रोडक्ट पास थ्रू 3 प्रोसेस. म्हणजे ए नावाचं प्रोडक्ट आहे, ते 3 प्रोसेस मधून जाते. किती प्रोसेस मधून जाते ते? 3 प्रोसेस मधून जाते. 3. रॉ मटेरियल, आता याच्यामध्ये बघा फरक कसा आहे. यामध्ये रॉ मटेरियल टन एकदाच लिहिलेला आहे, दरवेळेस खरेदी केलेलं नाही. रॉ मटेरियल टन म्हणजे हे कधी कधी दर प्रोसेसला, प्रत्येक प्रोसेसला खरेदी करतात, किंवा कधी कधी पहिल्याच प्रोसेसला खरेदी करतात, मग नंतर खरेदी करत नाही. तर या गणितामध्ये पहिल्याच वेळेस खरेदी केलेला आहे, नंतर खरेदी केलेले नाही. टन मध्ये दिलेलं आहे. कळलं? त्यानंतर रेट ऑफ मटेरियल पर टन किती रुपयाप्रमाणे खर्च आला? 1,000 टन कच्चा माल खरेदी केला, किती रुपयाप्रमाणे? 200 रुपयाप्रमाणे. इथं लिहिलेला आहे रेट ऑफ मटेरियल पर टन किती? 200 रुपयाप्रमाणे. त्यानंतर वेजेस ए साठी आले 72,000 रुपये, 72,500. बी साठी 40,800, सी साठी 10,700. त्यानंतर या गणितामध्ये लॉस इन वेट बघा कसं होते. प्रोसेस ए मध्ये किती टक्के होतात सांगा? 5%. सेकंड मध्ये, बी मध्ये 10%. सी मध्ये 20%. 20%. व्हेरी गुड. त्यानंतर बघा स्क्रॅप निर्माण होतो. पहिल्यामध्ये 50, दुसऱ्यामध्ये 30 आणि तिसऱ्यामध्ये 51. कळलं ना? आणि किती रुपयाप्रमाणे विकल्या जाते? स्क्रॅप ऑफ इच प्रोसेस सोल्ड ऍट ₹50 पर टन. प्रत्येक स्क्रॅप हा 50 रुपयाप्रमाणे विकल्या जातो. कळलं? एवढं समजलं? कळलं? हो सर. ठीक आहे. हे अशा प्रकारचं उदाहरण आहे. आता सोल्युशन बघा इकडे. या ठिकाणी दिसते ना? दिसते ना? दिसते ना? हो सर. हो सर. आता बघा इकडे रॉ मटेरियल आहे. कळलं ना? हे मी आखणी करून टाकली इथं. रॉ मटेरियल या गणिताचं हे 4 नंबरचं उदाहरण आहे. याचं सोल्युशन आहे. याचं सोल्युशन आहे. लक्षात आलं ना? हे अशी आखणी करायची. पर्टिक्युलर अमाउंट, पर्टिक्युलर टन अमाउंट, पर्टिक्युलर टन अमाउंट, पर्टिक्युलर टन अमाउंट. ठीक आहे. आता बघा रॉ मटेरियल टन किती आहे पहा? 1,000.
किती आहे? 1000. हे 1000 लिहिलं मी. ठीक आहे. खाली काय लिहिलेलं? रेट ऑफ पर टन 200 रुपयाप्रमाणे. मग इथं लिहायचं या ठिकाणी याचं मूल्य लिहावं लागेल. 1000 गुणिला किती? 200. म्हणजे किती होतात ती अमाऊंट मध्ये लिहायची. किती होतात? 2 लाख. ठीक आहे. त्यानंतर वेजेस किती आहे? 72,500. हे इथं लिहायचे. 72,500. ठीक आहे. काही अडचण इथपर्यंत? नाही सर. हा. त्यानंतर काय म्हटलेलं इथं? लॉस इन वेट. इथं मी अगोदरच लिहून टाकलेलं आहे. लॉस इन वेट किती पर्सेंट आहे? 5%. 5%. ठीक आहे. आणि हे करत असताना मी काय सांगितलं तुम्हाला? इथं याची बेरीज करून लिहून टाकायची पहिले. हे 1000 आणि इथं किती होतात? 2,72,500. आणि एवढीच बेरीज काय करायची? इथं लिहून टाकायची. कळलं? आता बघा, लॉस इन वेट 5%. कशाच्या 5% काढायच्या? या 1000च्या. किती होतात? 50. 50. रुपयामध्ये डॅश येणार, रुपयामध्ये लिहिणार नाही. त्यानंतर आहे स्क्रॅप. तर इथं सेल ऑफ स्क्रॅप लिहायचं. सेल ऑफ स्क्रॅप. स्क्रॅप किती आहे? स्क्रॅप टर्न मध्ये बघा किती आहे? 50. ए मध्ये आहे. उभ्या लाईन मध्ये, उभ्या ह्याच्या कॉलम मध्ये पाहायचं किती आहे? 50. कळलं ना? हे इथं लिहिलं मी 50. परंतु स्क्रॅपला मूल्य असते. स्क्रॅपला काय असते? मूल्य असते. मूल्य. है ना? तर काय प्रमाणे विकलं म्हणते तो? इथं दिलेला आहे. स्क्रॅप ऑफ इच प्रोसेस सोल्ड ऍट ₹50 पर टन. ह्याच्यामध्ये जर गणितामध्ये स्क्रॅप विकल्या जाते असं दिलं असेल तर त्याचं मूल्य काढायचं. दिलेलं नसेल तर डॅश करायचं. याच्यामध्ये रुपयामध्ये डॅश करायचं. कळलं काय? कधी? जेव्हा जो स्क्रॅप काय रुपयाने विकला मार्केटमध्ये हे गणितामध्ये दिलेलं नसेल तेव्हा अमाऊंटच्या कॉलम मध्ये डॅश करायचं. परंतु जर दिलेलं आहे की नाही हे विकलेल्या याचे पैसे आलेले आहे मग त्याचे पैसे इथं लिहायचे, त्याचे रुपये इथं लिहायचं. तर 50 टन स्क्रॅप आहे, 50 रुपये प्रमाणे विकलं. किती येणार पैसे त्या कंपनीकडे? 5 5 25. किती येणार? 2,500. ठीक आहे. हा. त्यानंतर आता काय करायचं? काही राहिलं का? काही नाही. मग आता 1000. आता काय करायचं? बॅलन्स. त्याला आपण त्या बॅलन्सला काय म्हणतो? आपण प्रोडक्शन. काय म्हणू? प्रोडक्शन. 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 तर यामध्ये बघा 1000 मधून हे 50 दोन वेळा मायनस केले तर किती उरतात? टन मध्ये 900. 2,72,500 मधून 2,500 काढा. किती उरतात? 2,70,000. समजलं काय? हो सर. हा. आता मला सांगा प्रोडक्शन ट्रान्सफर होणार आहे कुठं होणार? ट्रान्सफर बी ला होणार. ट्रान्सफर टू प्रोसेस बी. हे जे प्रोडक्शन आहे हे ट्रान्सफर कुठं करणार? आपण बी ला करणार आहे. ठीक आहे ना? काय टन प्रमाणे काय कराल आता सांगा? काय कराल? 2,70,000 भागिले 900. व्हेरी गुड. किती येतात ते? पहा, करा कॅल्क्युलेशन. प्रत्येक जण करा रे. मुलचंदानी, शीतल बाजड, श्वेता मिटकरी, वैभव मेहकरकर कॅल्क्युलेटर ठेवा जवळ. किती येतात? 300. 300.
म्हणजे 300 रुपये प्रमाणे पुढच्या विधेला स्थानांतर होणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रोसेसला. तर हे बघा पुढची प्रोसेस आहे. हे पुढची प्रोसेस अशी ड्रॉ करायची. प्रोसेस बी दिसत आहे? दिसत आहे? हो सर. हा, प्रोसेस बी ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए किती टन होतं ते? 900. आणि अमाऊंट 272. 2,70,000. 2,70,000 होती ना? हा. पहा इकडे ते 2500 गेले ना, या 2,72,500 मधून 2,500 काढले तर किती उरले? 2,70,000. तर हे आपण इकडे क्रेडिटला आहे, तर इकडे कुठं येतील? हे डेबिटला. कळलं? हो सर. नंतर वेजेस पहा. वेजेस किती आहे? प्रोसेस बी साठी गणितात वेजेस किती दिलं तर मग गणितामध्ये जायचं. हे गणित आहे. वेजेस किती दिलेलं आहे प्रोसेस बी साठी? 40,800. हे पाहायचं. 800. 40,800 खाली जायचं. इथं लिहायचं 40,800. 800. ठीक आहे. नंतर काय करायचं? याची करायची बेरीज. याची करायची बेरीज. किती होते? 2,70,000 नंतर 40,800 किती होतात? किती होतात? काहीच बोलत नाही तुम्ही तर. किती होतात? 3,10,800. हा, ठीक आहे. पहा इथं लिहिले 3,10,800. समजलं काय? आता पुढचं सांगा मला काय करायचंय. पुढचं सांगा काय करायचंय. पुढे काय करणार आहोत आपण? ते लॉस इन वेट 10%. व्हेरी गुड. 5 किती दिलेला आहे गणितामध्ये? पहा लॉस इन वेट. गणितामध्ये 10% आहे. 10%. हा. पाहावं लागेल आपल्याला गणितामध्ये किती टक्के आहे. हे वर जायचं. 10% दिलेलं आहे. बघा प्रोसेस बी साठी लॉस इन वेट किती दिलेला आहे? 10%. 10%. 10%. आता 10% काढायचं. 900च्या 10% किती होतात? 90. 90. अमाऊंट मध्ये काय येणार? डॅश. अमाऊंट मध्ये काय येणार? डॅश. त्यानंतर या गणितात सेल ऑफ स्क्रॅप लिहायचं. सेल ऑफ स्क्रॅप किती टन आहे? बी मध्ये पाहायचं उभ्या रेषेमध्ये 30 टन. हे इथं दिलेलं आहे. स्क्रॅप कशामध्ये दिलेला आहे? टन मध्ये. किती दिलेला आहे? 30 टन. त्याच्यामध्ये पण लिहून टाकायचं सेल ऑफ स्क्रॅप किती? 30. आणि गणितामध्ये दिलेलं आहे की प्रत्येक विधेतला जो स्क्रॅप आहे हे इथं दिलेला आहे. दिसते? स्क्रॅप ऑफ इच प्रोसेस सोल्ड ॲट ₹50 पर टन. काय रुपयाप्रमाणे विकला जाते तो? 50 रुपये. 50 रुपये प्रमाणे. 50. तर इथं लिहायचं 30 गुणीला 50 किती होतात? 1500. 5 त्रिक 15. कळलं? आता काय राहिलं? आता काही लिहायचं राहिलं काय? नाही. अरे लॉस इन वेट लिहिलं, सेल ऑफ स्क्रॅप लिहिलं, हे सगळं झालं. आता काही आहे का? नाही. मग काय करायचं? याचं बॅलन्स काढायचं. त्याला नाव द्यायचं प्रोडक्शन. या 900 मधून हे दोन अमाऊंट मायनस करा. 900 मधून 90 मायनस करा.
आणि 30 मायनस करा, किती राहतात सांगा फटाफट. 780. 780. त्यानंतर 3,10,800 मधून 1500 काढा. किती राहतात? 3,09,000. 3,10,800 मधून किती गेले? 1500. 1500. किती उरतात मग? 3,00,000. 9,300. 9,300. 3,09,300. 3,09,300. कळलं? आता हे प्रोसेस बी च उत्पादन आलेलं आहे. म्हणजे प्रोसेस बी मध्ये काय लक्षात येते प्रोडक्शन मध्ये, की प्रोसेस बी मध्ये मागचं उत्पादन इतकं ट्रान्सफर केलं, मजुरी एवढी लागली, कळलं काय? वजनात एवढी घट्टी आली, वजन एवढ्याने कमी झालं, त्यानंतर खराब माल एवढा निघाला, तो एवढ्याला विकला, आणि प्रोसेस बी पर्यंत उत्पादन किती झालेलं आहे? 780, आणि त्याला खर्च किती आलेला? 3,09,300 असा त्याचा अर्थ होतो. कळलं? या उत्पादनावर अधिक प्रक्रिया करणं बाकी आहे. या उदाहरणावर आणखी प्रक्रिया करणं बाकी आहे, म्हणून ते कुठं ट्रान्सफर केल्या जाईल? ते प्रोसेस सी ला. कुठं ट्रान्सफर केला जाईल? प्रोसेस सी. हा, हे इथं लिहिलं. ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी किती आहे? टन 780 रुपयामध्ये 3,09,300. वेजेस पहा, प्रोसेस सी मध्ये वेजेस किती आहे? वेजेस किती आहे? 10,700. व्हेरी गुड. वेजेस आहे 10,700. हे इथं लिहू आपण, 10,700. ठीक आहे. नंतर डेबिट साईडचं काम पूर्ण झालं. क्रेडिट साईडला काय लिहिणार आपण? लॉस इन वेट. काय लिहिणार? लॉस इन वेट. लॉस इन वेट लिहिणार आहे. तर लॉस इन वेट, लॉस झाली का मीटिंग? लॉस इन वेट मध्ये बघा किती टक्के आहे? 20%. 20%. हे इथे लिहितो मी 20%. 20% कशाच्या काढायचं? हे इथं लिहून टाकायचे 780 आणि इथं 3,09,300 प्लस 10,700 किती होतं? 3,20,000. 3,20,000. हे अमाऊंट इकडे पण मांडून टाकायची. ठीक आहे. आता बघा लॉस इन वेट किती आहे? 20% आहे. या 780च्या 20% काढा. 156. किती? 1,156. 156. अमाऊंट मध्ये किती लिहू? काहीच नाही. काहीच नाही येणार. त्यानंतर आहे इथं सेल ऑफ स्क्रॅप. सेल ऑफ स्क्रॅप काय दिलेला गणितामध्ये पहा, काय म्हणते? 51 टन. किती आहे? 51 टन. आणि काय रुपये प्रमाणे विकल्या जाते? 50. बरोबर किती येतात? 51 गुणिला 50.
2550. 2550. 50. आता काय करू? या 780 मधून हे दोन अमाऊंट मायनस करा. येणाऱ्याला काय नाव देऊ आपण? प्रोडक्शन. सांगा किती येते? $780 मधून 156 आणि 51 काढा. 573. 573. बरोबर आहे ना? हो. आणि इकडे पहा 3,20,000 मधून 2550 काढा. $3,17,450. 17,450. 3,17,450. 450. आणि आता हे कोणते प्रोसेस आहे? प्रोसेस सी आहे. याच्या पुढे कोणती प्रोसेस आहे का? नाही आहे. म्हणून हे जे तयार झालेलं माल आहे कुठं होणार? ट्रान्सफर टू वेअर हाऊस. ट्रान्सफर टू वेअर हाऊस. काय रुपयाप्रमाणे? काय करणार? 3,70,450 भागीला काय करा? 573 करा. सांगा. $19,77. 3,17,450 भागीला किती? 573. किती आलं? 573. 1977. एवढं नाही येत ना. 554 रुपये येतात ना. 5,054.0. ठीक आहे. या ठिकाणी हे गणित पूर्ण होते. या ठिकाणी आपलं हे पर युनिट काढायचं राहिलं. या ठिकाणी कळलं ना? किती येणार इथं काढा. 3,09,300 भागीला 780. 396.53. 396.53. कळलं? हे इथचं राहिलं होतं बीच म्हणून केलं. आलं का लक्षामध्ये? हो सर. समजलं आता? तुम्हाला जर गणित घरी दिलं असं गणित तर करता येणार? हो सर. हो सर. आम्ही तुम्हाला एक होमवर्क देतो. हे तर मी तुम्हाला गणित पाठवतो आज शिकवलेलं. हे होमवर्क लिहिलेलं आहे. हे होमवर्क आहे. याचा स्क्रीनशॉट काढून टाका. करता येईल तुम्हाला? हो सर. हे करून आता नेक्स्ट पिरियडला पाहू आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला शो करायचं आहे, स्क्रीन शेअर करायचं, सोडवायचं, त्याचे फोटो काढायचे. फोटो काढल्यानंतर तुम्हाला माहित आहे काय करायचं. मग स्क्रीन शेअर म्हटलं तर मग कसं करायचं ते माहित आहे तुम्हाला. आपल्या आज किती उपस्थित आहे स्क्रीनशॉट काढा. या गणितांचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा आणि याच्यावर टाकून द्या आपल्या ग्रुपवर सगळे. तसे मी तुम्हाला याची PDF कॉपी गुगल क्लासरूमवर पाठवणार आहे. इथून शिकलो ना आज आपण. हे समजत आहे? हो सर. काही अडचण याच्यामध्ये? नाही सर, काहीच नाही. क्लासमध्ये आपण शिकतो तसंच समजते ना? हो सर. हो. हे होमवर्क उद्या करून घ्यायचं आणि ते दाखवायचं. याच्या नंतरच्या याला
नवीन पॉइंट पाहणार आहे आपण याच्यामध्ये प्रोसेस अकाउंट मध्ये. कळलं एवढं? हो सर. आणखी काही समस्या असेल तर सांगा तुमच्या. तुम्ही सर्वांनी तो स्टुडंट फीडबॅक फॉर्म भरला का? हो सर. बाकीचे ना कोणाचा आवाज नाही आला, मिटकरीच बोलतो. हा, माईक चालू करा आणि सांगा मला. अर्जुन जाधव भरला का तू? माईक चालू कर अर्जुन जाधव. एकता मूलचंदानी, शीतल बादळ, वैभव मेकरकर भरला का सांगा? नाही सर. का नाही भरला? का नाही भरला? भरून टाका. आज ती लिंक पहा, तुमच्या ग्रुपवर दिलेली आहे. आज भरा सर्वजण. ठीक आहे? हो सर. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण.